अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म, मागच्या अनेक पिढ्यांचा शिक्षणाशी दुरावा आणि तरीही एका मुलानं आपल्या जिद्दीच्या जोरावर 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. ITI सारख्या व्यावसायिक शिक्षणातून आपल्या आयुष्याला दिशा दिली. पण इथंच गोष्ट संपत नाही, कारण त्याला लाभलं होतं एक कवी मन, जे जगण्याच्या कठीण वास्तवातूनही सौंदर्य शोधू लागलं, शब्दांना अर्थ गुंफू लागले. पुणेसारख्या मोठ्या शहरात येऊन हा एक पक्षी पुण्यातच आपलं घरटं बसवतो आणि उंच भरारी घेतो. हा एक पक्षी म्हणजे जिगरबाज आणि प्रामाणिक कवी, अर्थात आपला मित्र सतीश गुलाबसिंह मालवे. सतीशचा गझल प्रवास डॉक्टर राज रणधीर, डॉक्टर शिवाजी काळे आणि डॉक्टर स्नेहल कुलकर्णी या डॉक्टरांच्या मार्गदर्शनात अवघ्या 6-7 वर्षातच त्याचा सशक्त गझल संग्रह एक पक्षी हा गझल मंथन प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाला. तो म्हणतो ना की गावाकडून आला शहरात एक पक्षी, पडला अजून तेव्हा पेचात एक पक्षी. सतीशचा हा शेर आणि संपूर्ण गझल आपबीती सांगणारी आहे आणि म्हणूनच तो म्हणतो की दिवस रात्र हल्ली विचारात असतो, अनोख्याच एका प्रवासात असतो. कशी सांग वारी करू पंढरीची, तिन्ही सांज मी कारखान्यात असतो. म्हणूनच सतीशच्या लेखणीचा प्रत्यय आपल्याला येतो आणि आठवतो त्याचाच शेर. काळजाला आपल्या स्पर्शून येतो, शेर एखादा किती आतून येतो. मागच्या पिढीला शिक्षणाचा गंध नाही आणि या पिढीत सतीशनं शिक्षणाची वाट धरली आणि म्हणूनच त्याच्या लेखणीतून शेर उतरला. अंधार दूर होतो सूर्या तुझ्यामुळे पण, अंधार दूर होतो सूर्या तुझ्यामुळे पण, माझी पहाट झाली पाटीने पुस्तकाने. क्या बात है यार. आणि म्हणूनच तो ठामपणे म्हणतो की गीता ना बायबल ना कुठले कुराण घेतो, गीता ना बायबल ना कुठले कुराण घेतो, हातात भारताचे मी संविधान घेतो. त्याची गझल संविधानिक भाषा बोलते. तो त्याच्या विचारांची धार बोथट होऊ देत नाही. तो म्हणतो की फुले भीमशाहू विचारात माझ्या, फुले भीमशाहू विचारात माझ्या, कसे देव येतील अंगात माझ्या. अशा प्रगल्भ विचारांनी समृद्ध असलेली सतीशची लेखणी आपल्या काळजावर गारूड करते. खरंच सतीशने त्याच्या लेखनाचा बाज इतका मस्त जपला की त्याचा एक पक्षी उंच भरारी घेत वाचकांच्या काळजात नक्कीच घर करेल, दुसऱ्यांच्या काळजापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि यार सतीश, तुझा हा गझल प्रवास असाच समृद्ध होत जाओ, हीच शुभकामना.